देवभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथे पोलिसांच्या कृपादृष्टीने अवैध धंद्यांना उधाण आले असून देवी रेणुका मातेच्या या पावनभूमीतील भाविकांच्या भावना दुखावण्याचे कृत्य होत आहे। पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात विविध अवैध धंद्यांना उधाण आले असून पोलीस व गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड यांच्या संगनमताने सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे। शहरात अंमली पदार्थांची तस्करी, लॉज हॉटेलमध्ये चालणारा वासंतेचा प्रकार यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होत आहे। माहूर शहरात फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर परप्रांतातून भाविक भक्त माता रेणुकेच्या देवी दर्शनास येतात, मात्र या अवैध धंद्यांची झळ त्यांना लागत आहे। तसेच उघड्यावर मांस विक्री ही रोगराईस आमंत्रण देत असून भाविक भक्तांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचत आहे। शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील अवैध व्यवसाय बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा एका निवेदनातून देण्यात आला आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेख आसिफ, गजानन कुलकर्णी, धनंजय आराध्य, रामदातीर, आशिष वाळस्कर, छोटू कुरेशी आदी उपस्थित होते। VCN न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।